दररोज आपली बोटं विचारांपेक्षा वेगाने चालतात. आपण स्क्रोल करतो, स्वाईप करतो, कन्झ्युम करतो. पण या रूटीनच्या मागे एक सायलेंट रिव्होल्यूशन सुरू आहे. माणसाचं मन रिडिझाईन केलं जातंय. आपलं अटेन्शन कमी होत जातंय. आपल्या भावना रिवायर होत आहेत. आपलं शिकणं रिशेप होतंय. आणि हे सगळं काही होतंय मेंदूच्या आत. टेक्नॉलॉजी पुढे जातीये, पण आपण जाणीवपूर्वक उत्क्रांत होतोय का? मशीन स्मार्ट होत आहेत, पण आपण शहाणे होतोय का? आपण उत्क्रांतीच्या एका नव्या टप्प्यावर उभे आहोत, जे आहे डिजिटल ब्रेनचं युग. आणि या भविष्याच्या प्रवासात आपल्याला मार्ग दाखवायला येत आहे एक विजनरी, जे कायम शिकवतात, क्वेश्चन, रिफ्लेक्ट, ग्रो. स्वागत करूया डॉक्टर सुभाष चंद्र. थँक्यू 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 व्हेरी मच. प्लीज बसून घ्या. तुमच्यापैकी किती जण कम्प्युटर स्टुडंट्स आहेत? ओके, गुड गुड. मग तुमचं काय म्हणणं आहे? या डिजिटल टेक्नॉलॉजीचा तुमच्यावर काय परिणाम होतोय? तुमच्या ब्रेनवर, तुमच्या शिकण्यावर? तुम्हाला काय वाटतं? आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल बोलायचं ठरवलं तर त्याची तुम्हाला, मला, सगळ्यांनाच भीती वाटते. त्यामुळे मी असं म्हणेन की आपण आजच्या विषयावर बोलूया की जी काही डिजिटल टेक्नॉलॉजी जगामध्ये बदलते आहे, त्याचा आपल्या मेंदूवर काय परिणाम होतो, आपल्या विचारांवर आणि आपल्या शिकण्यावर. हा आजचा विषय होता, पण मी अजून एक गोष्ट ॲड केली आहे. हाऊ टू थिंक, लर्न अँड ॲक्ट. या गोष्टींवर आज आपण चर्चा करू. आता तुमचे प्रश्न. सर, मी फक्त आता तुमच्याच प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छिते की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपल्यावर काय परिणाम होतोय. तर हल्ली लोकांपेक्षा आपला फोन आपला बेस्ट फ्रेंड झालेला आहे. दैनंदिन जीवनात आपल्या आयुष्यात जे काही घडतंय त्याचा आपण लगेच इंटरनेटवर शो ऑफ करतो. आपला आनंद इंटरनेटवर व्यक्त करतो. पण इंटरनेट वगळता आपण खऱ्या आयुष्यात आनंदी नसतो. तर या सगळ्याचा आपल्या मेंदूवर नक्कीच परिणाम होतोय आणि आपल्या जीवनावरही होतोय. हो, नक्कीच. पण तुला काय वाटतं? तुला याचा आनंद आहे? सर, कधी कधी नक्कीच मला असं वाटतं की मी माझ्या फोनमुळे खुश नाही आहे. त्याचा इफेक्ट माझ्यावरही खूप होत होता. याचं ॲडिक्शन झालं होतं. म्हणजे हे ॲडिक्शन फारच वाईट आहे. अभ्यासाच्या वेळी सुद्धा याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन नाही होऊ शकत. हो. तर हाच तर मेन मुद्दा आहे. कोणत्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन होऊ शकतं? अभ्यासावर तर नाही, कारण अभ्यास कंटाळवाणा आहे. कोणत्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन होईल मग? सर, जवळपास कोणत्याच गोष्टीवर नाही. आजच्या घडीला आपण सगळे या डिजिटल अरिनामध्ये जवळपास सगळेच लोक कोणत्याच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही आहेत. सर, माझा प्रश्न आहे की डिजिटल ब्रेनचा खरा अर्थ काय आहे? डिजिटल ब्रेनचा, जो कन्फ्युज्ड आहे, हाच अर्थ आहे डिजिटल ब्रेनचा. हो सर. आजकाल काय होऊ लागलंय की आपण आपल्याला ज्या डिजिटल सुविधा ज्या आपल्या समोर आहेत, तर त्याचा वापर आपण केला पाहिजे क्रिएटिव्हिटीसाठी, क्रिएशनसाठी. पण आपण त्याला जणू अडॉप्टच केलंय. हा फरक आहे. अडॉप्शन आणि क्रिएशन. ज्या दिवशी तुम्ही डिजिटल टेक्नॉलॉजी क्रिएटिव्हिटीसाठी वापराल किंवा रचनात्मक काहीतरी निर्माण करण्यासाठी, तेव्हा ते वरदान ठरेल आणि कन्फ्युजिंग वाटणार नाही. सर, माझा प्रश्न हा आहे की आजकाल आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जास्त वापर करून आपण आपली क्रिटिकल थिंकिंग आणि एम्पथी सारख्या ह्युमन व्हॅल्यूज गमावतोय. तर सर, या प्रश्नावर तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही सगळे BCAचे स्टुडंट्स आहात. हो सर. तुम्ही शाळेत गेलात, कॉलेजमध्ये गेलात आणि त्यानंतर आता स्पेशलायझेशन करताय कम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये.
तुम्हाला हे तर माहिती असेल की माझ्या ॲसेट्स काय आहेत, माझ्या लायबिलिटीज काय आहेत, ज्यातून लाभ होतो त्या ॲसेट्स, आणि ज्या मला मागे खेचतील, रोखतील त्या लायबिलिटीज. बॅलन्स शीटमध्ये पण 2 साईड्स असतात, ॲसेट्स आणि लायबिलिटीज, हे तर माहिती आहे ना. तर आजच्या या मीही बिझनेसमॅन आहे, तर मी अतिशय सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं ठरवलं की डिजिटल टेक्नॉलॉजी आज आपल्याबरोबर काय करते. ज्या आपल्या स्वतःच्या नैसर्गिक ॲसेट्स ज्या निसर्गाने आपल्याला दिल्या आहेत, त्या सगळ्या ॲसेट्सचं आपण नॉन परफॉर्मिंग ॲसेट्समध्ये रूपांतर केलं आहे. तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल की हे रूपांतर आपण कसं केलं? सोपी गोष्ट आहे. हा मेंदू जो निसर्गाने आपल्याला दिला, याच्या आत काय असतं? ब्रेन सेल्स असतात. जर तुम्ही एखादं पुस्तक घेऊन वाचलं, ज्या इंटेलिजंट व्यक्तीही आहेत, तुमचे टीचर्स आहेत, प्रोफेसर्स आहेत, जे तुम्हाला शिकवण्याआधी त्यांनाही अभ्यास करावा लागतो. बऱ्याचशा गोष्टी क्लास घेण्याआधी लक्षातही ठेवाव्या लागतात. बरेच लोक तुम्हाला भेटतील जे यशस्वी आहेत. तर या ज्या यशस्वी व्यक्ती आहेत, इंटेलिजंट व्यक्ती आहेत, त्यासुद्धा आपल्या मेंदूच्या 20% जास्त सेल्सचा वापर करत नाहीत. आपल्या मेंदूच्या 80% सेल्स या अजूनही वापरात नाही आहेत, त्याही इंटेलिजंट व्यक्तींच्या. आणि माझ्यासारखा डल आणि स्लो असेल तर तो 3-4% वापर करतो. तर जो काही 20% वापर करत होतो आपण, मला आठवतंय की मी जेव्हा तुमच्या एवढा होतो, कारण 17व्या वर्षापासूनच बिझनेस करायला सुरुवात केली, तर तुमच्या एवढा म्हणजे 25 वर्षाचा असताना जर विचार केला, तेव्हा त्या वयात मला 2000 टेलिफोन नंबर्स तोंड पाठ होते तेव्हा, आणि आज मला माझ्या बायकोचाही नंबर पाठ नाही. तर ह्या ब्रेन सेलच्या शक्तीची ॲसेट जी निसर्गाने आपल्याला दिली आहे, त्याचा वापर करणं आपण बंद केलं. हे सगळ्यात मोठं नुकसान या डिजिटल प्रगतीने केलेलं आहे आपलं. अजूनही काही गोष्टी आहेत ज्याने नुकसानही झालंय, पण काही फायदेही झालेत. तुमच्यापैकी कोणी आपला अनुभव सांगू शकेल का की ज्यामध्ये तुम्हाला याचा लाभ झालाय, या डिजिटल टेक्नॉलॉजीचा लाभ, किंवा नुकसान झालंय? जेव्हापासून AI आलंय, माझ्यासाठी जगाला एक्सप्लोर करणं सोपं झालंय इंटरनेटद्वारे, इंटरनेटच्या माध्यमातून. कारण आता लँग्वेज बॅरियर नाहीये. कारण जी लँग्वेज मला कम्फर्टेबल आहे आणि त्या अच्छा, ठीक लँग्वेजमध्ये आहे. जेव्हा हा मला तुम्हाला लाभ झाला, एक्सप्लोरेशन अधिक चांगलं झालं. तुम्ही सांगा. सर, प्राण्यांच्या बाबतीत मी सांगेन की फारच याची मदत झाली. म्हणजे जसं की मोबाईलवर व्हॉट्सअप ग्रुप असतात की कोणता प्राणी इंजर्ड आहे, काही झालेलं आहे, तर ग्रुपवर मेसेज येतो त्याचा, आणि रेस्क्यू टीम लगेचच तिथे पोहोचते. तर या टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे हे फारच सोपं झालंय. ओके. सर, मला याचा असा फायदा झाला की मला यामुळे अभ्यासात फारच मदत झाली, पण मला यामुळे असं नुकसान झालं की माझा वेळ खूपच वाया जायला लागला. माझा खूप वेळ हा फोनमध्येच जायला लागला, आणि त्यामुळे माझा अभ्यासात लक्ष म्हणजे वेळच मिळत नव्हता, आणि मग नवीन गोष्टी शिकत नव्हते. मी एका मुलाचा इंटरव्ह्यू घेत होतो, आणि इंटरव्ह्यू डिस्कशनमध्ये मला असं वाटलं की थोडा कन्फ्यूज आहे हा. ब्राईट तरुण मुलगा, पण खूप कन्फ्यूज्ड होता. मी म्हणलं, काही स्मार्टफोन, मोबाईल फोन आहे का तुझ्याकडे? हो आहे सर. तो हातातच होता. त्याने मला दिला. त्याच्या स्क्रीनवर कमीत कमी 100 ॲप्लिकेशन्स होती, कदाचित 100पेक्षा जास्तच. तर मी विचारलं, तुझं कोणतं स्किल सगळ्यात चांगलं आहे? तुला काय वाटतं की तुझं स्वतःचं टॅलेंट काय आहे? व्हॉट इज युअर टॅलेंट? सर, आय एम अ मल्टीटास्कर. मी म्हणलं, कसं काय मल्टीटास्कर? तो म्हणला, सर, एका वेळी मी 4-5 ॲप्लिकेशन्स एकत्र वापरू शकतो. त्यानंतर कम्प्युटरमध्ये मी माझे कॉल्सही घेऊ शकतो. जेव्हा एखादा कॉलमध्ये येतो, जेव्हा मी एखादं ॲप्लिकेशन उघडलेलं असेल. हां सर, पण एक दोषही आहे की मी कन्फ्यूज असतो. का? कन्फ्यूज यासाठी असतो की जेव्हा एखादं ॲप्लिकेशन बघत असतो, तेव्हा मध्येच मी न्यूज वाचायला लागतो. ती न्यूज वाचून मला काहीतरी आठवतं, मग मी पुन्हा ॲप्लिकेशनमध्ये जातो. तर मेजरली तो जो स्क्रीन आहे तेच त्याच्या कन्फ्युजनचं कारण निघालं. तर मी त्याला हेच म्हणलं की मी तुला नोकरी तर नाही देऊ शकत, पण एक सल्ला मात्र देतो. हाऊ टू कन्वर्ट युअर सेल्फ इन टू 2.0 व्हर्जन. तीच भाषा समजते ना, व्हर्जन 2.0,
व्हर्जन 3.0 डिजिटल भाषा तर हीच आहे ना. हां, तर तू 10 दिवस फोन न वापरता राहून बघ एकदा, तुझं लाईफ खूप चांगलं होईल. आणि 10 दिवस तू असाच विचार कर की तू एखाद्या अशा जागेवर आहेस जो डार्क एरिया आहे, आणि 1 महिन्यानंतर तुम्हाला फोन करू लागला. माझ्या सेक्रेटरीनी सांगितलं की तो पिच्छाच सोडत नाही, त्याला तुम्हाला भेटायचंच आहे. मी म्हटलं वेळ द्या, त्याला बोलवा. तर त्याने अक्षरशः येऊन माझे पाय धरले आणि सोडेच ना. तो म्हणाला मला नवीन आयुष्य मिळालं आणि आता मी कन्फ्यूज नाही आहे. मी माझ्या वडिलांचा व्यवसाय जॉईन केला. माझे वडीलही खुश आहेत, मीही खुश आहे. मी आमच्या व्यवसायाला पुढे नेतोय आता. जीवनातलं कन्फ्युजन नाहीसं झालं. तर रामधारी सिंग दिनकरजी असं म्हणतात, इस मनुज के हाथ में विज्ञान के भी फूल, शूल बनकर छूटते हैं शुभ धर्म अपना भूल. आपला धर्म, आपली संस्कृती विसरून त्या फुलांचेही आपण भाले बनवले, त्यांचेही काटे बनवले. आणि जर हे खरंच समजून घ्यायचं असेल तर याला जे कन्झ्युम करता तुम्ही या डिजिटल टेक्नॉलॉजीला, कन्झ्युम करण्याऐवजी त्याचा वापर करा क्रिएट करण्यासाठी. क्रिएशन, कन्झम्पशन, कल्चर अँड कंट्रोल. तुम्ही जर हे 4 Cचे शब्द लक्षात ठेवलेत, कधीही कन्फ्युजन झालं ह्या टेक्नॉलॉजीबाबत किंवा डिजिटलबाबत, तुमचं मन जर का कन्फ्यूज झालं, हे 4 C लक्षात ठेवा. तुमची समस्या ह्याच 4 Cच्या आसपास सापडेल तुम्हाला. येस. मला असं विचारायचं आहे की आपण ट्रेडिशनल लर्निंग आणि डिजिटल थिंगला बॅलन्स कसं करायचं. म्हणजे बऱ्याचदा आपण आपल्या टॅबमध्ये आणि फोनमध्ये एवढे बिझी होतो की आयुष्याला त्याच्याबरोबर बॅलन्सच नाही करू शकत, आणि यामध्ये बराचसा वेळ आयुष्यातला निघून जातो. जेव्हा ही डिजिटल टेक्नॉलॉजी सुरू झाली, जेव्हा याची सुरुवात झाली, जेव्हा टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट झाली, तेव्हा ती आपल्या ह्युमन इंटेलिजन्सचं एक एक्सटेन्शन होती. मला जे समजलंय, मला जे वाटतंय की जेव्हा ह्याची सुरुवात झाली तेव्हा ती ह्युमन इंटेलिजन्सची एक ऑगमेंट झाली, एक एक्सटेन्शन झाली. आपल्याला वाटलं की अरे, जो माझा इंटेलिजन्स आहे त्याच्यामध्ये काहीतरी वाढ झाली, वृद्धी झाली. हे जाणून घेऊन लोकांनी काहीतरी निर्माण करायला सुरुवात केली. आजही तुमच्याच गोष्टीचा आधार घेऊन आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर जाऊ. आम्हीही आता झीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतोय कॉन्टेंट क्रिएशन करण्यासाठी. पण त्याच्यामध्ये जर योग्य प्रश्न मी टाकला नाही, योग्य प्रश्न नाही विचारला त्या मशीनला, मला नक्की काय हवंय हे जर का मी नीट नाही सांगितलं, तर त्याचा रिझल्ट अतिशय चुकीचा येईल. आता अभ्यास हाच चाललाय की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे मशीन म्हणा किंवा कम्प्युटर म्हणा, त्याला योग्य प्रश्न कसे विचारले जावेत, हा स्वतःच एक मोठा अभ्यासाचा विषय आहे किंवा शिकण्याचा विषय आहे. तर म्हणून मी म्हणालो की टेक्नॉलॉजीचा वापर क्रिएशनसाठी करा, ती नुसतीच कन्झ्युम करण्यापेक्षा. आज आपण ती फक्त कन्झ्युम करतोय. आपल्या मनात जर एखादा प्रश्न आला, तो आपण कम्प्युटरमध्ये टाकतो, विचारतो, ChatGPTला विचारतो. त्याने जे उत्तर दिलं आपण त्यालाच देवाची वाहणी मानून पुढे दुसऱ्यांसमोर ठेवलं. पण त्या उत्तराचा खोलात जाऊन विचार नाही केला आपण, ना त्याचं विश्लेषण केलं, ना त्याच्याबद्दल कोणता प्रश्न विचारला. कारण आपला असा विश्वास आहे की मशीन जे म्हणते ते खरं आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत की प्रश्न न विचारणं, विश्लेषण न करणं, ना त्याच्यावर विचार करणं, हे माझ्या मते तरी असं आहे की एक विद्यार्थी जो लक्ष देत नाही आहे, जेव्हा त्याचे शिक्षक वर्गामध्ये काही शिकवतात आणि परिणामी त्याला किंवा तिला हे आठवतही नाही की विषय काय होता, प्रोफेसरनी आपल्याला काय शिकवलं होतं, आणि मग परीक्षेच्या आधी
तो किंवा ती घोकमपट्टी करू लागते. 1दा, 2दा, 3दा. तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल का की एखादी गोष्ट किती वेळा घोकल्यावर लक्षात राहिली? सर 10-15 वेळा तर रट्टा मारलाच आहे. 10-15 वेळा तर नक्की. तुम्हाला असेही लोक भेटतील जे 20 वेळा घोकतात, 50 वेळाही घोकतात, तरीही त्यांच्या डोक्यात शिरत नाही. सर शिरतं सर, 10-15 वेळा वाचल्यावर डोक्यात शिरतं. आणि किती दिवस लक्षात राहतं? सर 3-4 तास. 3-4 तास. खूप प्रामाणिक येतो, प्रामाणिकपणे सांगितलं त्याने. हेच आपल्या बाबतीत होतंय या डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून. मानवजातीने हे जे काही सगळं बनवलंय, जे आज आपल्याला दिसतंय आणि ज्यामुळे तुम्ही म्हणताय की मी कन्फ्युज्ड आहे, काय आहे त्याच्या मागे, त्यांना काय हवंय? हे बघा, आज जर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये झोपताय आणि तुमचा फोन बंद आहे, बंद म्हणजे तसा चालू आहे पण आत्ता बंद आहे. कुणा ना कुणा व्यक्तीला कुठेतरी तुमच्या खोलीत आत्ता काय चाललंय ते कळतंय. ही गोष्ट मान्य आहे तुम्हाला की नाही? कुठेतरी बसून तुम्ही दोघं मित्र चर्चा करताय आणि तुम्ही असं बघाल की तुम्ही ज्या विषयाबद्दल चर्चा करत होतात त्याचीच जाहिरात तुम्हाला दिसू लागली मोबाईलवर. तुम्हाला आश्चर्य वाटतं, तुम्ही म्हणता अरे वा, तुम्ही स्तुती करता त्याची. कशासाठी तुम्ही सांगा? कशासाठी शोध लावलाय याचा? आणि हे सगळं कुठे चाललंय? सर त्यांना असं हवंय की आपण त्यांचा जास्त वापर करावा. त्यांना हेच हवंय की आपण जास्त यूज केल्यावर जास्त इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि आपल्या अगेन्स्ट ते वापरतील. म्हणजे ते त्यांच्या बिझनेससाठी या गोष्टी करतायत. सगळ्यांना तुमचं अटेन्शन पाहिजे आहे, हाच मुद्दा आहे. अँड दे नो हाऊ टू एनकॅश युअर अटेन्शन. आणि तुम्ही एवढं अटेन्शन देताय की तुम्ही स्वतःला विसरून गेलायत. कुटुंबामधला एकमेकांशी संवाद कमी झालाय. म्हणूनच म्हणालो की यूज दिस टेक्नॉलॉजी फॉर क्रिएशन रादर दॅन कन्झम्पशन. आणि तुमच्या बेसिक व्हॅल्यूज कधीच विसरू नका. तुमच्या स्वतःच्या ह्युमन व्हॅल्यूज, तुमचे संस्कार जे तुमच्यावर झालेत, तुमचा विश्वास, तुमची बिलीफ सिस्टम. नाहीतर टेक्नॉलॉजी तुमचा पूर्ण ताबा घेईल. आणि तो ताबा इतका असेल की तुम्हाला तो आवडणार नाही. जर आधीपासूनच आवडत नसेल तर. सर आपण टेक्नॉलॉजीबद्दल इतकं ऐकलंय की टेक्नॉलॉजी आपल्यावर किती इम्पॅक्ट करते, पण आपण आपल्या डेली लाईफला कसं शेड्यूल करायचं की आपण आपल्या स्वतःवरही लक्ष देऊ शकू आणि टाइम टू टाइम टेक्नॉलॉजी सोबतही राहू शकू. दिवसाची सुरुवात जी होते तिथूनच कुठून तरी, मी आधीही सांगितलंय एका दुसऱ्या सेशनमध्ये, की एक पाऊल तरी तुम्हाला टाकावंच लागेल. सगळ्यात आधी जेव्हा सकाळी तुम्ही उठाल, उठल्यानंतर पहिल्यांदा किती जण असे ज्यांचा पहिला हात त्यांच्या फोनकडे जातो? काही लोक लाजतायत आणि सांगत नाहीयेत. 99% लोकांचा हात पहिला सकाळी आपल्या फोनकडे जातो आज, हो की नाही? परंतु आपल्या संस्कृतीमध्ये काय आहे? आपली संस्कृती आपल्याला सांगते की सकाळी उठल्यानंतर प्रथम हात बघा आपले. आणि काय म्हणतात ते? कराग्रे वस्ते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूले स्थितो ब्रह्मा, प्रभाते कर दर्शनम. हां, या भागामध्ये लक्ष्मी आहे, या भागामध्ये सरस्वती आहे, या भागामध्ये ब्रह्मा आहेत, ब्रह्म आहे, देव आहे. म्हणूनच सकाळी आपले हात बघून दर्शन घ्या. आणि आपण त्याच्याऐवजी काय करतो? आपण फोन हातात घेतो आणि बघतो की आता आज काय करायचं आणि काय नाही. म्हणजे आपण रस्ता भरकटलोय ना. आपण जर आपलं मूळ लक्षात ठेवलं तर समस्या नाहीशी होईल. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ना, ती तुमची गुलाम होऊन जाईल. आजकालची मुलं सर फोन जास्त चालवतात, ॲडिक्शन झालंय सर त्याचं. फिजिकल ग्रोथ, मेंटल ग्रोथ सर होतच नाहीये. आणि प्रश्न विचारला तर चिडचिड करतात सर, आईबाबांचं सुद्धा ऐकत नाहीत. अच्छा, ठीक आहे. याचं उत्तर सांगा. तुमच्यापैकी कोणी उत्तर देऊ शकेल का? कोण? तुम्ही सांगाल याचं उत्तर? सांगा. चॉकलेट वगैरे देऊन मनवू सर मुलाला. तर ही आई वडिलांची परिस्थिती आहे. सर नाही सर, असं म्हणूच शकत नाही सर. लाच देऊन समजूत फोन घालताय. देऊन मनवावं लागतं सर. फोन द्या फक्त. अजून कोणी सिरियस उत्तर देईल का यांच्या प्रश्नाचं? खूप चांगला प्रश्न आहे हा.
सर मला असं सांगायचंय की हे जे म्हणतात की मुलं ऍडिक्टेड होतात फोनशी वगैरे वगैरे, पण पॅरेंट्स पण असतात ना जे त्यांच्यामुळेच तर मुलांना सवय लागते असली काहीतरी. लहानपणापासूनच त्यांना फोन दाखवला जातो ना. मुलं खात नाहीयेत तर त्यांना फोन दाखवा, म्हणजे फोन बघता बघता तरी खातील. जर पालकच असं सांगतायत तर मग मुलं करणारच ना. हे पालकत्वावर पण असतं ना, म्हणजे ते पालक काय संस्कार देतात, काय शिकवतायत यावर पण सगळं असतं ना पुढचं. लहानपणापासूनच सांगितलं तर ते आधीपासूनच सुधारतील ना सगळं. तर हे बघा, तुम्ही चांगलं उत्तर दिलंयत याचं. तुमच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काय नाव आहे तुमचं? खुशी शर्मा. खुशी शर्मा. तुम्ही उत्तर दिलं की चुकीचे संस्कार पालकांनी दिले म्हणून ही समस्या आलेली आहे. मुद्दा फिरून तिथेच आला. संस्कार पुन्हा आई तोच वडील मुद्दा चांगलं आला. पण सांगतात ना सर. हा? आई वडील चांगल्या गोष्टी पण सांगतात, मुलं शिकत नाहीत नाही सर. नाही नाही नाही, आई वडीलही चुका करतात. आणि काय करतात, जर एखादी व्यक्ती घरी आली असेल ज्यांना वडिलांना भेटायचं नाहीये, तर मुलाला सांगतात की जा त्यांना सांग की मी घरी नाहीये म्हणून. चुकून कधीतरी मुलगाही म्हणून जातो की बाबा म्हणतात की ते घरी नाहीयेत. पण खोटं बोलायला शिकवलं मुलाला लहानपणापासून. आणि म्हणूनच समाजामध्ये ही विकृती होतीये ना, याच कारणामुळे. आणि त्या विकृतीमध्ये आपण अजून एक मोठी विकृती जोडली. माझं असं म्हणणं आहे की डिजिटल टेक्नॉलॉजीपासून तुम्ही ह्याच्यापासून दूर तर राहू शकत नाही आजच्या या युगामध्ये. वी आर ॲन ऑब्जेक्ट अँड टेक्नॉलॉजी हॅज मेड यू ॲज अ सब्जेक्ट अँड मेड यू हॅपियर. एका बटनावर तुम्हाला सगळी सुखं मिळत आहेत, पण दुसरीकडे ते तुम्हाला दूर घेऊन जात आहे तुमच्या बेसिक ह्युमन व्हॅल्यूजपासून. आज माणूस आत कुठेतरी दुःखी आहे, हे माझं विधान आहे. आज आता इथे इतके लोक बसले आहेत, कोणीही व्यक्तीने, मुलगा किंवा मुलीने मला सांगावं की मला आजच्या घडीला जीवनामध्ये काहीही दुःख नाही. तुमच्यापैकी दररोज नियमित व्यायाम किती जण करतात? व्हेरी गुड, बरेच जण करतात. पण ज्या दिवशी तुम्ही करत नाही त्या दिवशी तुम्हाला काही वेगळं वाटतं का? तुम्ही नियमित व्यायाम करता रोज? हो सर. ज्या दिवशी नाही करत त्या दिवशी काय वाटतं सर त्या तुम्हाला? दिवशी आळस येतो सर. आणि दिवशी आळस येतो. बॉडीमध्ये थोडेसे पेन्स जाणवतात, कारण ती गोष्ट मिळत नाही आपल्याला. ती गोष्ट मिळत नाही जी तुम्हाला रोज मिळायची. हो सर. ब्रेनचं काम काय आहे? सर ब्रेनचं काम आहे विचार करणं, समजणं. त्याला समजून घेणं, हो सर. त्याला ॲनलाइज करणं. काही समस्या आली तर त्यावर उपाय शोधणं, हे सगळं ब्रेनचं काम आहे. हो सर. ब्रेन म्हणा, मन म्हणा, दोन्ही तशा सारख्याच गोष्टी आहेत. हो सर. मी माझ्या एका आधीच्या शोमध्ये म्हणलं की ब्रेनवर ताबा मिळवा, नियंत्रण मिळवा. पण तो मनाचा कंट्रोल तुम्ही या मोबाईलला दिलात, या टेक्नॉलॉजीला दिलायत आता. त्यामुळे तुमच्या ब्रेनचा वापर होत नाही आहे. आणि ब्रेनचा वापर कमी झाला तर तुमचा ब्रेन हळूहळू हळूहळू डल होत जाईल. हो सर. आजच्या घडीला असे स्टॅटिस्टिक्स आहेत, तुम्ही पुस्तकांमध्ये वाचा किंवा इंटरनेटवरही तुम्हाला मिळेल. आज 2025 भारतामध्ये किती लोक डिप्रेशनच्या आजाराने ग्रस्त आहेत आणि 2000 मध्ये किती होते? 20 वर्षामध्ये किती जण वाढले जे डिप्रेशनच्या समस्येने दुःखी आहेत? आजच्या या युगात किती जण अल्झायमर आणि डिमेन्शियाचा सामना करतायत आणि 10 वर्षांपूर्वी किती होते? हे आपल्याला आज दिसत नाही आहे, कारण आपल्याला कोणताही प्रश्न, कारण ब्रेनने तर ॲनलाइज करणं बंद केलं आहे, प्रश्न विचारणं बंद केलं आहे. तुम्हाला जसं की मिस रावतनी सांगितलं की बुक्स मला डाउनलोड करायची होती, मी ती मोबाईलमधून डाउनलोड करून घेतली, काम सोपं झालं माझं. हो सर. पण ते पुस्तक वाचून किती गोष्टी लक्षात ठेवल्यात तुम्ही? हा एक वेगळा प्रश्न आहे. छोट्या मुलाला एंगेज ठेवण्यासाठी आईवडिलांनी त्याला फोन दिला आणि कोणीतरी सांगितलं की खाताना मूल रडत होतं म्हणून त्याच्या हातात फोन दिला म्हणजे ते रडणार नाही, आरामात बघत बसेल, गेम खेळेल आणि खाईलही. ते खाणं त्याच्या अंगी लागणार नाही जेवढं लागायला पाहिजे. कारण आपल्या संस्कारांमध्ये हे सांगितलंय की जेव्हा तुम्ही खात असाल तेव्हा इकडच्या तिकडच्या गोष्टी करू नका, बोलू नका. त्या खाण्याला
त्याचा आदर करा. देवाने जे तुम्हाला खाणं दिलंय, भोजन दिलंय, त्याचा आदर करायला शिका तुम्ही. जेव्हा तो इकडच्या तिकडच्या गप्पा मारतोय, गेम खेळतोय, तेव्हा खात नाही आहे तो फक्त पोट भरतोय त्याचं. हा एक नुसता शारीरिक व्यायाम होतोय त्याचा. सर, जसं की आम्ही डेव्हलपर्स आणि प्रोग्रॅमर्स आहोत, तर आमच्या क्रिएशन आणि कन्झम्पशनबद्दल जे तुम्ही बोललात, जर आमचं क्रिएशनच असं आहे ज्यामध्ये लोकांना मोबाईल पाहावाच लागतो तरच कंपनी जी आहे ती प्रॉफिटमध्ये जाणार आहे, तर यापुढे आमचं क्रिएशन असंच राहणार आहे, तर लोकांनी जर ते कन्झ्युम नाही केलं तर लॉस आमचाच होणार आहे. नाही, तुम्ही एक कोडर म्हणून तुम्हाला एक प्रोग्रॅम दिला जातो आणि एक प्रॉब्लेम स्टेटमेंट की हा एक प्रॉब्लेम आहे आणि हा सोडवण्यासाठी तुम्ही एक कोड लिहा. यू आर डुईंग दॅट पार्ट. पण सर, जे ॲप्स असतात म्हणजे ॲप्लिकेशन्स असतात, इंस्टाग्राम, फेसबुक वगैरे सारखे, त्यामध्ये लोकांचा टाईम कन्झ्युम होत नाही आहे, तर जे रील्समध्ये व्ह्यूज मिळतात त्याच्यातूनच त्यांचं इन्कम होतं आहे ॲक्च्युली. हो. तर ते टाईम कन्झ्युमिंगच झालं ना, आणि त्यांनी जर त्यामध्ये टाईम नाही इन्व्हेस्ट केला तर त्यांचा लॉस होईल. तो तर होणारच. मग प्रपोर्शनली दे आर. हे बघा, समबडीज लॉस हॅज टू बी समबडीज प्रॉफिट. एक्झॅक्टली. ही बॅलन्स शीट दोन्ही बाजूंनी समान राहणार नेहमी जीवनामध्ये. असं नाही होऊ शकत. ती इम्बॅलन्स नाही होऊ शकत कधी. तर मी हेच म्हणत होतो की जे लोक हे करतायत, तुमचं अटेन्शन ड्रॉ करून त्याला कॉमर्समध्ये कन्व्हर्ट करतायत, तो त्यांचा धर्म आहे, ते त्यांचं काम आहे. मी त्यांना दोष देत नाही आहे. पण तुम्ही तुमचं अटेन्शन देऊन ॲज अ कन्झ्युमर, वेन यू गिव्ह टू मच ऑफ अटेन्शन, आणि तुमचा अटेन्शन स्पॅन, तुम्हाला माहिती आहे आज अटेन्शन स्पॅन किती आहे? 150 सेकंदापासून जो अटेन्शन स्पॅन 5-10 वर्षांपूर्वी होता, तो कमी होऊन 45 सेकंदावर आला आहे, जो आता ह्युमन बिंग्सचा आहे. आणि ते 45 सेकंद तुम्ही याला दिलेत, एकमेकांसाठी अटेन्शन उरलंच नाही. काय करणार तुम्ही? त्याचे मग अजून दुसरे निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार, त्याचे काही परिणाम होणार जे पाहायला मिळत आहेत आता आपल्याला. मी एका शोमध्ये एका मुलाला बोलवलं. ते MBA क्लासचे विद्यार्थी होते. त्याला बोलावून काही लिहायला सांगितलं. त्याने 10 आयटम्स लिहिले असतील. 10तल्या 8 आयटम्सची स्पेलिंग्स चुकीची होती. हा अटेन्शन स्पॅनचा भाग आहे. या जगात कॉज आणि इफेक्ट आहे. या जगात असं काहीच नाही आहे अख्ख्या युनिव्हर्समध्ये जे कॉज आणि इफेक्टच्या सिद्धांताशिवाय चालू शकेल. सर आता फेब्रुवारीमध्ये इन्स्पायरिंग युथ क्लब नावाने स्टार्टअप सुरू केला होता मी. जसे काही गाव असतात जे मागास असतात, अजूनही त्यांच्यापर्यंत टेक्नॉलॉजी पोहोचू शकत नाही, तर आम्ही एक टीम बनवली होती. एक बूट कॅम्प सुरू केला होता की ज्याच्यामुळे गावाला टेक्नॉलॉजीमुळे मदत होईल. आणि तेव्हा सुरुवात केली. तर म्हणजे पहिला दिवस होता आणि सगळ्यांना बूट कॅम्पवर आम्ही बोलवलं होतं. त्या सर्वांना सांगितलं की टेक्नॉलॉजीचा उपयोग करून तुम्ही असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता गावातले. आणि लहान मुलांना बोलवलं, 10वीच्या मुलांना, की 11वी नंतर तुम्ही काय घेणार, सायन्स घेणार, कॉमर्स घेणार की अजून काय घेऊ शकता. पण जेव्हा आम्ही हे सगळं सांगायचो ना की पहिल्या दिवशी यायचंय, पण दुसऱ्या दिवशी कोणी यायचं नाही, कारण ते म्हणायचे की फालतू गोष्ट ही. सर रोबोटिक्स शिकवायचो, अवेअरनेस व्हिडिओज बनवून शिकवायचो, एज्युकेशनल कंटेंट त्यांना दाखवायचो, पण सगळे निघून जायचंय. आता मी दुसऱ्यांदा सुरुवात करतोय, तर मला विचारायचंय की मी कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर लक्ष देऊ ज्याने मी हे करू शकेन. त्यांच्या प्रथम बेसिक गरजा आहेत त्या पूर्ण करूयात. त्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत, तर माणसाचा स्वभाव हा असा आहे की माझ्याकडे खाण्यासाठी पुरेशी साधनं नाहीत, माझ्याकडे घालण्यासाठी पुरेसे कपडे नाही आहेत. तर तुम्ही जे सांगताय की कम्प्युटर वगैरे, ह्या तर सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत ना. जी गोष्ट माझ्या डोक्यामध्ये शिरतच नाही आहे, माझ्या मनामध्ये, ती गोष्ट मला समजत नाही आणि मला त्याचा कंटाळा येतो. आणि आज तुमचं काय होतंय, बऱ्याच वेळा तुम्हाला कंटाळा येतो, बसल्या बसल्या बोर होतं. बोर झालं मग काय करणार आता? इंस्टाग्रामवर जाणार, इन्स्टा रील्स स्क्रोल, किंवा दुसरीकडे कुठेतरी लॉग इन करणार. तिथे जाऊनही थोडा वेळ बरं वाटतं, मग पुन्हा कंटाळा येतो. बोर होतं की नाही असं? हा माणसाचा स्वभाव तुम्ही समजून घ्या. तुम्ही जर निसर्गाच्या
नियमांच्या विरोधात गेलो आपण तर निसर्ग आपल्याला शिक्षा करेल. हाच निसर्गाचा नियम आहे. सर माझा प्रश्न हा आहे की एका स्टुडंटच्या आयुष्यात महत्वाचे 3 स्किल्स कोणते हवे आहेत हे मला जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला अभ्यासावर लक्ष द्यावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला वर्तमानात जगायला शिकावं लागेल. दुसरी शिस्त, आजचं काम आज करणं आवश्यक आहे. आत्ताचं काम आत्ताच करायचं, उद्यावर नाही ढकलायचं. आणि तिसरं म्हणजे निरोगी राहणे. या 3 गोष्टी आहेत माझ्या मनात. आरोग्य, कॉन्सन्ट्रेशन आणि शिस्त. सर विद्यार्थ्यासाठी हे मी म्हणतोय. सर मला विचारायचं आहे, तुम्ही 20 वर्षाचे असताना जे व्हर्जन होतं त्याला तुम्ही काय ॲडवाइस देऊ इच्छिता? जर आज मला रिवाइंड करून पाहायचं असेल तर जे मी शिकलोय 50व्या वर्षानंतर की वर्तमानात राहायला शिका, ते मी तेव्हा केलं असतं. पण जुन्या गोष्टी आठवून पश्चात्ताप होतो आणि भविष्यातल्या गोष्टी आठवून अँक्झायटी तयार होते. दोन्हीही वाईटच आहेत. सर जेव्हा तुमच्या आयुष्यात फेल्युअर यायचं तुम्ही स्वतःला कसं मोटिवेट करत होता? हार मानायची नाही. जिद्द ठेवली की यशस्वी व्हायचंय, जिद्द ठेवली की कर्ज फेडायचंय. जिद्द होती जी कामाला आली. ही टेक्नॉलॉजी आपल्या सोसायटीला स्मार्ट बनवतीये की त्यापेक्षा जास्त डिस्ट्रॅक्ट किंवा डिवाइड करतीये? स्मार्ट तर नक्कीच बनवतेय, हो सर. पण आपल्याला जी बुद्धीची निसर्गाने देणगी दिली आहे त्याचा वापर करण्यापासून आपल्याला परावृत्त करते. येस सर. आणि याचा परिणाम म्हणून पुढे येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या स्वतःला, आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला ज्या पद्धतीने आपल्याला सांभाळायचं आहे, योगदान द्यायचं आहे, ते आपण नाही करू शकणार. त्यामुळे स्वतःचा वापर होण्यापासून थांबवा आणि टेक्नॉलॉजीचा योग्य वापर करायला शिका. तर आज आपण जवळपास सगळेच प्रश्न कव्हर केलेत. मला आशा आहे की तुम्हाला याचा नक्की उपयोग होईल. मला याचा उपयोग झाला आहे. मी काही नवीन गोष्टी शिकलो. पण मी हे सांगून थांबू इच्छितो की आपण जरी माहिती मिळवण्यात पुढे असलो, माहिती गोळा करण्यात, टेक्नॉलॉजी गोळा करण्यामध्ये जरी आपण पुढे असलो तरी आकलनात आपण मागे पडतोय. आणि काही MRI स्कॅन्समधून दिसून आलं आहे की खूप काळ स्क्रीन एक्सपोजरमुळे आपल्या डोक्याचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे समोरचा जो भाग आहे, जो एम्पथी, जजमेंट आणि क्रिएटिव्हिटी सांभाळतो, त्याची ॲक्टिव्हिटी कमी होत चालली आहे. याचा अर्थ असा आहे की आपण स्मार्ट तर होतोय, पण आधी जसे संवेदनशील होतो ती संवेदनशीलता आपल्यात राहिली नाही आहे. आपण जागतिक पातळीवर एकमेकांशी जोडलेले आहोत, पण स्वतःशी जोडलेले नाही. तर आपल्या स्वतःशी पुन्हा कनेक्ट व्हायला शिका. एवढं बोलून मी आपली रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच.